आजच्या खास बातम्यांपासून सुरुवात करूया। महाराष्ट्र सरकारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते देवगण अजित पवार यांच्याशी झालेल्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली। राहुल यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार म्हणाले, मी 2 दिवसांत एक मोठा खुलासा करेन। पवार म्हणाले की राहुल गांधींनी त्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे, जी ते 2 दिवसांत उघड करतील। पवारांच्या मते राहुल गांधींनी कोणत्याही तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही व्यक्त केली। त्यांनी सांगितले की राहुल गांधींनी पायलट म्हणून त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली। पवारांनी प्रश्न केला की अद्याप FIR का दाखल केला गेला नाही आणि कोण कोणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे। पवार म्हणाले, मी राहुल गांधींशी सुमारे 30 मिनिटे भेटलो। मी त्यांचे आभार मानतो। आज देशात अनेक प्रश्न आहेत आणि विरोधी पक्षनेते म्हणून ते त्यांच्याशी लढत आहेत। पवार म्हणाले, मला पूर्ण विश्वास आहे की ते प्रत्येक परिस्थितीत आम्हाला मदत करतील। LOPने मला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। मी त्या 2 दिवसांत उघड करेन। राहुल गांधींच्या सूचनेबद्दल विचारले असता रोहित म्हणाला, मी योग्य वेळी आणि ठिकाणी त्या उघड करेन। अजित पवारांच्या विमान अपघातातही राहुल गांधींना कट असल्याचा संशय आहे का असे विचारले असता पवार म्हणाले, काही कट आहे की नाही हा तपासाचा विषय आहे, परंतु आमची चिंता ही आहे की FIR का नोंदवला जात नाही, चौकशी का केली जात नाही, महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य का उघड केले जात नाही। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।